हे कसे दिसते बघा. दिसतं मित्रांनो. बोलले 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 भांग चढली. चढली क्वार्टर चढली. घेतली का पण? घेतली ना. थांबा माया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहेत सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसून जाईल. तर मी उठली, ब्रश केलं आहे. आज आहे माझा बर्थडे. तर सर्वात अगोदर मला स्वतःला विश, हॅपी बर्थडे टू मी. माझा हा दिवस खूप आनंदाचा असतो आणि माझ्यासोबत तुमच्या दाजीचा बी आनंदाचा झाला. सकाळी उठले बाबा, लवकर उठले. मी उठले म्हणून ते बी उठले. तर मी आता ब्रश वगैरे केलं आहे. आता इकडे ठेवते चहा. आधी दूध तापवून घ्यावं म्हणलं, चहा ठेवा. एकदा चहा पिलं की मग आंघोळ वगैरे, मग कामं आवरले. म्हणजे कामं तर काही नाही आहेत. आज देव लावणार आहे मी. देव लावले नाहीत अजून. सगळे कामं साईडला ठेवून आज पहिले देव लावते. तर देव वगैरे स्वच्छ करायचे आहेत, मस्त देव लावायचे. एकदा देवघर झालं मग आम्ही बाहेर जाऊन स्वामींच्या केंद्रात दर्शन घेणार आहे. मग त्यानंतर तुमचे दाजी म्हणतात काहीतरी सरप्राईज देतो आहे तुला गिफ्ट. आता काय सरप्राईज आहे मला नाही माहिती, तुम्हाला दाखवेलच मी सरप्राईज दिल्यानंतर. तर चला आता सकाळी आवरायचं म्हणल्यावर घाई गडबड असते. आम्ही पहिले दर्शनाला जाणार आहे, मग ते सरप्राईज गिफ्ट देणार आहेत, मग आम्ही पिक्चरला पण जाणार आहे आज. आणि नंतर बड्डे कसं सेलिब्रेट होतो नाही माहिती. आणि आज आहे चंद्रग्रहण. तर चंद्रग्रहण म्हणल्यावर ग्रहणामध्ये तर बड्डे नाही करत किंवा कोणता शुभकाम नाही करत. सो बघू आता ग्रहणाच्या नंतर किंवा ग्रहणाच्या आधी पण बड्डे होईल. तर हा ब्लॉग होणार आहे फुल बड्डे ब्लॉग. सो एंडपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आत्ताच लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जाता. तर चला मग करा कंटिन्यू, बोलू थोड्या वेळा. तर फ्रेंड्स, या चहा प्यायला. तर कसं आहे, सकाळी उठल्यानंतर चहा पिल्याशिवाय दिवसाची काही सुरुवात होत नाही. त्यामुळे सर्वात अगोदर मी चहा पित असते. आणि तुमच्या दाजींना बी सवय लावलेली आहे मी चहाची. ते चहा पितच नव्हते म्हणे, कुठंतरी गेल्यावर कधीतरी कोणी फोर्स केला तरच, नाहीतर असं काय नाही की सकाळी चहा पिलाच पाहिजे, संध्याकाळी पिलाच पाहिजे. चहाचा अजिबात नाद नाही त्यांना. मला आहे बाबा. तर चहाची सवय लावली त्यांना. मित्रांनो, चहा प्यायला या. तुमच्या दाजीचं ब्रश वगैरे झालेलं आहे. अवतार मला म्हणते लवकर आंघोळ कर, आवर, बायकोचे दर्शन घ्यायचे असते आज. काय देवी आहे का मी? बायकोचे दर्शन घ्यायचे असतात. बर्थडे कोणी शिकवलं तुम्हाला? कोणी शिकवलं? मनाला वाटलं. काय सरप्राईज गिफ्ट देणार आहे? सरप्राईज गिफ्ट काय देणार आहे? काहीच नको द्या मग. नको द्या. बर्थडे गिफ्ट नको द्या. नको टाका हो, नाव तुमचा हात खराब होईल. दुखल तुम्हाला, दुखल, त्रास होईल हो. त्रास होईल हो. नको टाका. नको टाका. नको टाका. नको टाका. दुखल हो, त्रास होईल. जीव आहे माझा. तुमच्यावर जीव आहे हो. जीव आहे. किती? लई. मग तुम्ही असं हात त्रास करून घेऊ नका हाताला माझ्या नावाचा. रचनाचं टाका ना. रसना टाकू का? रचना टाकू. रसना टाका. रसना टाकू. रसना नको करा. नका टाका. दुखल हो तुम्हाला, त्रास होईल. त्रास होईल म्हणते तर. त्रास कशासाठी आता? मग त्रास नसते. कशाला काढायचं पण? कशाला काढायचं? का काढायचं नाव? असंच कशाला वाटतं काढावं का? असंच. एवढ्या लवकर नको काढावं.
हं? एवढा विश्वास विश्वास नाही ठेवायचा का ठेवायचा ना हा? ठेवायचं ना पण एवढ्या लवकर एवढा की हातावर नाव बोलून घ्यायचं का नाही ठेवायचा का हं? नाना रिस्कच पळून नाही हो सोडून नसते जात. जीव सोडून पण तुम्हाला सोडणार नाही. असं काही बोलू नका विश्वास नाही ठेवायचा म्हणते हं? विश्वास नाही ठेवायचा मजाक करते हो तुमची विश्वास पाहिजे की नाही कोणावर हो एकमेकांवर विश्वासच कसं नवरा चालायचं? बायकोचं नातं हे विश्वासानेच चालतं बरोबर हं? विश्वास नाही ठेवून कसं जमायचं नवरा बायकोचं नातं विश्वासावर चालतं हो का हो आवरा आवरा हे काय आहे असलं आवरा चला घ्या सा घ्या देवपूजाची तयारी चालू आहे देवपूजेची तयारी नाही चालू देव स्वच्छ करायचं चालू आहे. देव स्वच्छ करायचं चालू आहे तर फ्रेंड्स त्यांना शिकवते व्हिडिओमध्ये बोलायला पण त्यांच्याकडून नाही जमत आहे तर घ्या थोडंसं समजून नॉट पॉसिबल वाटतं कुठं गेलता तू खेळायला कोणासोबत एवढा कलर खेळला एक पोरगा होता हां त्याच्यासोबत खेळायला कोणी ना होळी खाली इथं खेळायला पोरच नाही रे त्याच्यामुळे मयंक बोर झाला कोणी भरवलं तुला सांग ह्या पा कसला भरला म्हणून तर मला खाली जा म्हणलं खाली कोणी नाही, एकच मुलगा होता फक्त. चला देवपूजा करायची सकाळी जवळ 50 पोर असतील संध्याकाळी असतील खेळवणे संध्याकाळी कुठली असतील आता संध्याकाळी बी होळीच खेळतात की. आवरा आवरा तर फ्रेंड्स माझा बड्डे होळी पौर्णिमा ते काय म्हणतात त्याला ग्रहण ते सगळं एकाच दिवशी आला बाबा काय काही सुचत नाही ना हा मयंक बघा किती भरून आला याला खाली खेळायला म्हणलं तर हा सगळाच भरून आला त्यानंतर इकडं मला देव पण लावायचे होते आज खूप दिवस झाले म्हणलं सगळे कामं साईडला ठेवा ना पहिले देव लावा देवपूजा झाल्याशिवाय घरामध्ये काही प्रसन्न वाटत नाही मला मग देव वगैरे मस्त स्वच्छ केले देव लावून दिले देवपूजा केली आता बघा बरं खरं घरासारखं वाटायला लागलंय एकदम भारी मस्त देवपूजा केली सगळे देव पितांबरीने स्वच्छ केले आणि आता प्रसन्न वातावरण वाटते त्यांना पण छान वाटलं आणि ते पण म्हणत होते किती तू देवाधर्माचं करतेत आता मला त्यांनी बघितलं म्हणजे टाईम लागतो मला जरा देवपूजा करायला व्यवस्थित एकदम तेव्हा घरासारखं वाटतं मग ते बाहेर गेले आणि बाहेरून चॉकलेट्स घेऊन आले मला म्हणले जोपर्यंत मी तुला पेढा चारत नाही ना तोपर्यंत मला बड्डे आहे असं वाटतच नाही आणि मग गेले पेढा घ्यायला पेढाच भेटला नाही मग ते पेढा काय हे चॉकलेट आणि काय काय घेऊन आले विषय लय हार्ड आहे गिफ्ट आणलंय गिफ्ट काय हॅपी बर्थडे माय वाईफ थँक्यू सो मच डिअर हजबंड चॉकलेट आणलं चॉकलेटाने नाही चालणार मोठा गिफ्ट पाहिजे भेटेल मोठा भेटेल हे काय आईस्क्रीम घेतली की मोठी हे कशाला नीट खा प्लेट घे नाही मयंकला आईस्क्रीम आणली थँक्यू बोललो का तुम्ही त्यांना मयंक हॅप्पी मी सांगितलं त्यांना आईस्क्रीम आणायला होय हा. मयंक तर लय खुश झाला बाबा मला वाटलं एकच आणणार त्यांनी तीन तीन आणले मयंकची मज्जा मज्जा आहे हम्म 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 आधा आपको वाह, आधा वाह. मेरे को किती साले गिफ्ट आहे एवढे म्हणते मयंकच्या शाळेचं सांगत नाही सगळं सांगते या आईस्क्रीम खायला मयंकच्या शाळेचं सांगते पेपर द्यायला जायचे आपल्या कुठे गेलं काय हे काय तिकडे फ्रीज मध्ये ठेवली मी आईस्क्रीम खायला कलर नाही लावला अजून जायचंय आणू कलर नको खाऊ का एवढंच अर्धा नको एवढं नको चारा लय गोड गोड होऊन जाईल फ्रीजमध्ये ठेवून द्या खायचं नाही हे ठेवून द्या फ्रीजमध्ये काढू नका हे बी ठेवून द्या फ्रीजमध्ये थांबा वेलकम बॅक आमच्या आधीच होळी खेळून झालेली आहे आणि तो शॉर्ट व्हिडिओ आम्ही इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहे इकडे पण करणार आहे तर तो तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आता अजून होळी खेळायची बाकी राहिली का तुमची यस थांबा एवढं कलर घ्यायचं असतं का हो हॅपी होळी हॅपी होळी हॅपी होळी असं लावायचं असतं. thank फक्त you. एवढंच हा एवढंच लावायचं लई नाही लावायचं हो ते इथं भरायचं नाही असलं हो थोडं तसं नाही असं असं चिमट्यामध्ये घ्या आणि फक्त असं लावा तसं नाही रंगवू नका ना रंगवू नका चांगलं नाही दिसत ना
बस 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 हॅप्पी होली हॅप्पी होली. बस बस होलीच्या बस शुभेच्छा. बस 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 नाही डोक्यावर नको टाका हो. मी डोक्यावर मी पार्लर मध्ये जाईन. नको टाका तसं. ते टिका बी नका लावू तसं. नाही सांगायचं नका ना. परत आंघोळ करावं लागल. करायची. हे कसे दिसते बघा. कसं दिसतं मित्रांनो? बोलले बोलले बोलले. भांग चढली. चढली क्वार्टर चढली. घेतली का पण? घेतली ना. थांबा सकाळी माया सकाळी. इकडे ये. इथं. हा फक्त एक एक बोट लावा त्याला. हा तू बी लाव रे त्यांना. तिकडे नसतं लावायचं इकडे इथं लाव ना. हा तू बी लाव रे. हॅपी होली हॅपी होली. तू हात धुवून घे जा आता. तर फ्रेंड्स होळी वगैरे पण खेळून झाली आणि मग नंतर चेंज केलं. तर हा ड्रेस त्यांच्या पसंतीचा आहे. बघा कसा दिसतोय. मला पटापटा कमेंट करून सांगा. तर त्यांच्या पसंतीचे ड्रेस घेते बाबा. आता ते म्हणतात म्हणजे ड्रेस घालायला काही मनाई नाही करत पण माझ्या पसंतीचे घाल म्हणते. कसं दिसतोय ड्रेस? लवली. चांगलं कसं? लवली. ते बंद करा ना. कसं दिसतोय? छान. नक्की सुंदर. आवडला? यस. तुमचीच पसंत आहे काही नाही आवडणार तुम्हाला. कसा आहे ड्रेस मित्रांनो? पटापटा सांगा कमेंट करून. यांच्या चॉईसचा आहे. तुम्हाला आवडला? यांना आवडला? सगळ्यांना आवडला. चांगलं आहे का? एक नंबर. नक्की चला मग. मला म्हणतात मॅचिंग कपडे घालतो म्हणे मी आता. मी गोल्डन घातलं ना तर त्यांना बी येल्लो गोल्डन घालायचं आहे. हे पिंपलचं काय करावं बाबा. चला मग आता आम्ही चाललेलो आहे. कुठं नेतेत काय माहिती. कुठं तरी नेतेत मलाच माहीत नाही. जिकडं जाऊ तिकडं नेऊ तुम्हाला. लग्नाचा व्हिडिओ मला नाही वाटत आज पडेल कारण टाईमच भेटत नाही. अजून भरपूर कामं बाकी आहेत. बाहेर जायचं आहे. लक्ष्मण दादा येणार आहेत काय माहिती. चलो मग. तर फ्रेंड सर्वात अगोदर घरातून निघलो आणि स्वामी समर्थाच्या केंद्रात गेलो. तिथून दर्शन घेतले आणि मग आम्हाला बाहेर जायचं होतं. अजून स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय माझ्या बड्डेची काही सुरुवात होत नाही. बड्डेचीच काही दिवसाची सुरुवात होत नाही. तर आम्ही आलो त्यानंतर एका हॉटेलमध्ये. ते म्हणले तुला काय खायचे ते खा. आज तुझा बड्डे आहे. तू म्हणशील त्या सगळ्या इच्छा अपेक्षा गरजा सगळ्या पूर्ण करण्यात येतील. तू फक्त म्हण. मग मी त्यांना एकच सांगितलं अहो म्हणलं तुम्ही मला भेटले हीच लई मोठी गोष्ट आहे आणि एवढं सगळं मोठ्या मनाने ॲक्सेप्ट केलं. त्या पलीकडं मला आता काहीच अपेक्षा राहिली नाही आणि मला काहीच नको आहे. तुम्हाला काय घ्यायचं ते काय करायचं सगळं तुम्ही तुमच्या मनाने करा. मला काहीच विचारू नका. आजच्या दिवस काय पाहिजे सांग. म्हणजे काही मेनू सांग त्यात जे आहे असं म्हणायचं. काही मेनू खायचं आहे आपल्याला जे आवडेल ते. आजच्या दिवस शेवट परत नाही भेटणार. नक्की रेकॉर्ड केल्याची रेकॉर्ड चालू केल्याची नंबर चालू एवढा जीव लावतात एवढं प्रेम करतात एवढा विचार करतात माझ्या सगळ्या गोष्टीचा. अजून काय पाहिजे बरं? काय अपेक्षा करायची तुम्हीच सांगा आता. तर काही टेन्शन नाही आहे आता. खूप लाईफ चेंज झालेली आहे. शब्दात सांगू शकत नाही इतका आनंद आहे. कारण असा नवरा भेटायलाही नशीब लागतं. आजकाल जगामध्ये कसे लोक विचार करतात काय त्यांची विचारसरणी आहे हे कमेंटमध्ये तुम्हाला दिसतच असेल. एवढ्या फालतू बकवास लेवलच्या कमेंट करतात ना काही गरज नाही आहे. मी तर म्हणते दुसऱ्याची लाईफ जर चांगली चालली असेल प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपली लाईफ जगायचा अधिकार आहे. दुसऱ्याची लाईफ जर चांगली चालली असेल तर त्याच्यामध्ये लुडबुड करू नये दुसऱ्याने असं वाटते मला. पण लोक शेवटी लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही त्यामुळे मी माझ्या कानाला हात लावला. मी ना कोणाकडे लक्ष देत ना कोणाकडे बघत. मी फक्त माझे व्हिडिओ टाकते आणि विसरून जाते. मी माझा संसार सुखाचा करत आहे. तुम्ही तुमच्या संसारामध्ये लक्ष द्या. मला कमेंट करण्यापेक्षा तुम्हाला कसं आयुष्यात पुढे जाता येईल त्याकडे लक्ष द्या. मी काहीतरी चांगले कर्म केले असतील काहीतरी चांगलं केलं असेल तेव्हा आज माझं चांगलं झालेलं आहे. खूप संघर्षातून वर आलेली आहे मी. खूप संघर्षाचे वाईट दिवस बघितलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे मला स्वामींनी कशाची कमी नाही केली. आणि जर तुम्ही उगं मला विनाकारण कमेंट करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी सगळं स्वामींवर सोडलेलं आहे.
स्वामी तुम्हाला बघून घेतील. त्यामुळे मी कोणाकडेही लक्ष देत नाही आहे की करिश्माच मला भेटू दे. असं नवस केलं होतं, ते नवस फेडायला जायचं आहे. गुडघ्यावर पायऱ्या चढत जाणार आहेत येळमायला, है ना? तिकडच ना? मारलं काय मला हां गुडघ्यावर पायऱ्या चढलं. मग कुठल्या देवाला केलं तर मग सांगा पटकन. गुडघ्यावर येईन म्हणले का? चालत येईन म्हणले, बिना चपलाचे येईन म्हणले, नारळ फोडीन म्हणले, काय करी म्हणले? नवस कशाला म्हणतात? नुसतं हात जोडल्याने नवस होत नसतं. नवस म्हणजे असं काहीतरी आपण हे केलेलं असतं की आपण ही गोष्ट पूर्ण झाल्यावर असं असं करील मी, त्याला नवस म्हणते. मग तुम्ही काय असा नवस कोणता केला ते सांगा मला, सांगा ना. का आज सांगावंच लागतं बरं का तुम्हाला, आज सांगावंच लागतं. बोकड कापायची पाड्याला नवस कोणता केलं ते सांगा. नवऱ्याला विनाकारण सतवायची मज्जाच वेगळी बरं का मित्रांनो. त्यासाठी हक्काचा माणूस लागतो, बरोबर ना? तर एवढं त्यांच्या मागं लागली होती. मला म्हणतात आज बड्डेच्या दिवशी सांगितलं मला, म्हणे तुला मिळवण्यासाठी मी नवस केले, असं नाही भेटली नवसाची बायको आहे म्हणे तू माझी. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मला लग्नाला मागणी घातली होती, त्यावेळेस त्यांना मी नकार दिला होता. त्यानंतर काय माहिती माझ्या डोक्यात काय आलं आणि मीच त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारलं लग्न करता का. त्यानंतर इकडे आमचं हे पनीर चिल्ली का काय म्हणतात ते खायचं होतं त्यांना, ते आलं. आणि नुसतं वरवरचं खाल्लं बाबा, काही जेवण वगैरे केलं नाही. पनीर चिल्ली, ही वडी ती वडी, कोणती आळू वडीन पालक वडीन कुठल्या कुठल्या वड्या खाल्ल्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तू मला अशी नाही नवसाने मिळालेली आहे, त्यामुळे मी तुला गमवणार नाही, त्या तुझ्यासाठी होईल तितकं करणार आणि तुला होईल तितकं आनंदी ठेवणार. तर खरंच मी आश्चर्यचकित झाली की मला कोणी नवसाने मागू शकतो. बापरे, मी पहिल्यांदा नकार दिला, काय माहिती अचानक माझ्या मनात आलं आणि मी स्वतः त्यांना लग्नाला विचारलं. त्यांनी होकार देऊन 8 दिवसाच्या आत सगळं निपटवलं. याला म्हणतात खरं प्रेम. तर म्हणतात ना, चुकीच्या व्यक्तीवर वाया गेलेलं प्रेम आपल्याला योग्य व्यक्तीकडून भेटतो. तर ते मला आता सत्य वाटायला लागलेलं आहे. खूप जीव लावतात, सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं सुखाने चाललेलं आहे. तुमचा पण आशीर्वाद असू द्या. आणि वाईट कमेंट करणाऱ्यांनी, भांडणं बघणाऱ्यांनी माझ्या व्हिडिओपासून दूर राहा, कारण इथून पुढं फक्त माझ्या आयुष्यात तुम्हाला आनंद आणि आनंद आणि आनंदच बघायला भेटणार आहे. त्यामुळं जलने वालो की दुआ से जय हो. जेवढे जळणार तेवढा आनंद दाखवणार आम्ही. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम वगैरे खाल्ली. नंतर आलो आम्ही घरी. आइए आपका इंतजार था, देर लगी आने में तुमको, शुक्र है फिर भी आए तो. वहिनी कशा हसतात बघा. लय दमले वाटतं है ना. हे लक्ष्मण दादाला सांगा असली रूम बघून दिली. बरं आहे का लक्ष्मण दादा कसे बघते बॅग. लक्ष्मण दादा आणि वहिनी आलेत, लय भारी वाटते बाबा आता आम्हाला. वहिनी पहिल्यांदा आलेत, वहिनी पहिल्यांदा आले तिकडं. लक्ष्मण दादा आले होते रूम बघायच्या वेळेस, लक्ष्मण दादाच आले होते रूम बघायला सुद्धा. छान रूम आवडली त्यांना. आता मिस्टर गेलेत कोल्ड्रिंक आणायला. आता ऊन पडते, एवढं ग्रहण बी लागलेलं आहे. ग्रहणात खायचं प्यायचं नसते म्हणतात, पण ठीक आहे, एवढं तेवढं चालतं. म्हणजे जे जास्त म्हणजे जे लोक असं काय म्हणतात त्या लोकांना नाही चालत. बरेच लोक आहेत जे काही काही पाळतात, काही काही नाही पाळत. आता आम्ही कोल्ड्रिंक पिणार आहे. त्यानंतर बड्डे आता संध्याकाळीच, कारण ग्रहणामध्ये नाही केक कापायचा. झोपालते पडतो का इथं, झोपल्या झोपल्या तिकडं बस की. मग मित्रांनो आता काय निवांतच आहे आम्ही. लक्ष्मण दादा आलेत, वहिनी आलेत, छान वाटतंय. कसा वाटला मग सरप्राईज लक्ष्मण दादा? सगळे शॉक झालेत. कसा वाटला म्हणा सरप्राईज? आम्हाला तरी काय झालं कळलं, आवाज करत होतो काय झालं कसं झालं काय झालं काहीच माहित नाही. नुसती धावपळ नुसतं दमलं चला 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 पळा 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 असं झालं नाही का वेगळं? वहिनी का वहिनी तुम्हाला माहित होतं का? तुम्ही आलते का खरंच? खरं तुम्ही आलते का लक्ष्मण दादा? लक्ष्मण दादा नसते आले तर झालंच नसतं नाही का? लय केलं बाबा लक्ष्मण दादानी. लक्ष्मण दादा इकडं बघा. धन्यवाद बरं का. नवीन चॅनेलला सगळे सपोर्ट करा मला.
धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद मनापासून सपोर्ट केल्याबद्दल. सपोर्ट करा. तुम्ही नसते तर शक्य नव्हतं एवढं सगळं. वहिनीने पण लई सपोर्ट केला बरं का. वहिनीने लई सपोर्ट केला. वहिनी रडले. वहिनी लई रडले. मी जात होती तेव्हा आणि मी हसत होती. वहिनी रडत होते मी हसत होती. मग पुढे गेल्यावर मला पूजाताईंनी सांगितलं की वहिनी रडत होते आणि तू रडली नाही. म्हणलं काय सांगू आता. मला आनंद होता का दुःख होतं तेच कळत नव्हतं. आनंद होता का नाही. मनासारखा लाईफ पार्टनर भेटायला नशीब लागतं आणि तो एक आनंद होता. यांना सोडण्याचं दुःख बी होता पण आता हसाव की रडावं असं झालं मला. चला बसतो आता थोड्या वेळ. आहोंचा मेसेज आलाय बघतो जरा. तर मित्रांनो आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे चहा पाणी नाही करू शकत बाबा दुपारचं. एवढ्या भरूनाचं कोण चहा पिते. मग ते बाहेर गेले. त्यांनी कोल्ड्रिंक आणली ना. हा बघा आमचा सोफा कम बेड. तर ह्या अशा पद्धतीने आहे सोफा. म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं का नाही आठवत मला. कसा वाटला सोफा ते नक्कीच सांगा. लक्ष्मण दादा वहिनी आले ते खूप भारी वाटलं. दाजी जेवले का. उपाशी आहेत का हो. लक्ष्मण दादा आणि वहिनीबद्दल बोलावं तितकं कमी आहे बरं का. आजच्या या कलियुगामध्ये आजच्या या स्वार्थी जगामध्ये कोणी कोणाचं आपलं नसतं. इथं रक्ताचे आपले सख्य नसतात तर दुसरेकडून काय अपेक्षा करावी. तरी लक्ष्मण दादानी वहिनीने मिळून जे केलंय ना माझ्यासाठी त्यांचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही. कोणीतरी बोललं होतं व्हिडिओमध्ये दाखवतो तुझ्या लक्ष्मण दादाला. तर हे आहेत माझ्या लक्ष्मण दादा. सख्या भावापेक्षाही जास्त. सक्का भाऊ असतात त्याला इतकं मानलं नसतं इतकं मी लक्ष्मण दादाला मानते. कारण कोणी कोणाच्या मध्यस्थी पडत नाही आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडून आज माझ्या घरात बसलेत लक्ष्मण दादा. विश्वास बसत नाही. हॅलो फ्रेंड्स. हॅलो. आवाज कमी करता का 1 मिनिट. तर फ्रेंड्स ते म्हणतायत गिफ्ट सरप्राईज होता द्यायचा होता पण ग्रहणामध्ये ते सरप्राईज देता येत नाही असं काहीतरी गिफ्ट आहे ते. त्यामुळे आता ते कॅन्सल करून उद्यावर ढकलण्यात आलेलं आहे. तर सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि आता मला सोन्याची अंगठी देत होते ते. तर ह्या अंगठीचा माप मला मागितला होता. घेऊन गेले होते. तर मी त्यांना म्हणले सोन्याची अंगठी नको आहे मला घरीत बोर होते तर टी व्ही घेऊन द्या पाहायला जरा. तर टी व्ही घेऊन देणार आहेत वाटतं. घेऊन देणार आहेत का खरंच सोन्याची अंगठी घेत होते का. इकडं फोन लावायला चालू आहे. इकडं फोन फिरव तिकडं फोन फिरव. आता टी व्ही येणार आहे लगेच थोड्या वेळात. बड्डेचा गिफ्ट टी व्ही असं समजू शकता तुम्ही. सगळे विचारताय काय गिफ्ट दिलं. तर मला सोन्याची अंगठी नको आहे मला टी व्ही पाहिजे. तर मग टी व्ही आणतायत ते. हॅलो. अरे गजा कुठं आहे. मग आता बाकीचं जे सरप्राईज प्लॅन होता ते उद्या बघायला भेटेल तुम्हाला. चला मग टी व्ही येईल आता. तर फ्रेंड्स बर्थडे ब्लॉग खूपच मोठा झालेला आहे असं वाटतंय मला. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे. तर मला हा ड्रेस घेऊन दिला त्यांनी. त्या ड्रेसला बाही बसवायला आणि शिलाई मारून फिटिंग करायला बाहेर आणलं होतं. त्यानंतर मला रस्त्याने चाललो होतो. ते एक साडी आवडली त्यांना म्हणलं घेऊन द्या. तर ते मला म्हणतात तुला काय आवडेल ते माग आजच्या दिवस परत काय मागू नको बाबा. मग मी ही साडी घेतली अबोली कलरची. कशी वाटली साडी तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लक्ष्मण दादा आणि वहिनीसुद्धा माझ्या बड्डेलाच आलेले आहेत. पण काय आहे ना ग्रहण लागलेलं आहे 3:30 वाजेपासून 6:45 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे आम्हाला ग्रहणामध्ये केक काटता येत नाही. तर त्यांना म्हटलं घरी बसा तुम्ही. आम्ही आलो बाहेरून आणि बाहेरून चाललो होतो तितक्यात ही साडी आवडली होती. कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा. बाय बाय.